माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोत्यांनो, विविधा अंतर्गत युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात अभिजित गजानन ठाकरे यांची अजय घरडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. नमस्कार, मी अजय घरडे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. श्रोते हो, आपण पाहतोय की आजचा जो युवा आहे, आजचा जो यंग जनरेशन आहे, हे कशात गुंतलेली आहे. काही लोकांचा ध्यास वेगळा असतो, अगदी डोळ्यासमोर ध्येय ठेवून आपलं काम अहोरात्र ते करत असतात. आणि काही जे युवक आहे, आजची जी पिढी आहे ती अगदी भरकटलेली आपण पाहतोय. अगदी वयाच्या 26व्या वर्षी राज्य सरकारचा जो काही एक विभाग आहे MPSC, त्या MPSCच्या मार्फत 2023मध्ये एक जाहिरात आली होती भूवैज्ञानिक या विभागाची. तर या विभागात अगदी ग्रामीण भागातला एक विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्रातून 13व्या क्रमांकानं पास होतो आणि महाराष्ट्रात आपलं नाव रोशन करतो. आणि एकंदरीतच 26 वर्षाच्या मुलाकडनं जी अपेक्षा आज समाज किंवा कुटुंब करत आहे, या सगळ्या अपेक्षावर हा तरुण मुलगा अगदी तंतोतंत उतरलेला आपल्याला दिसत आहे. मग आता ही प्रेरणा अनेक युवकांना माहीत झाली पाहिजे, ती प्रेरणा सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, ग्रामीण भागात पोहोचली पाहिजे, अगदी शहरी भागात ती पोहोचली पाहिजे. याच अनुषंगाने आम्ही आज या तरुण तळपदार ऑफिसरला इथं बोलावलेलं आहे. अभिजित गजाननराव ठाकरे असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी अगदी बसने जाऊन येऊन हा सगळा त्यांचा प्रवास आहे. आपण हा प्रवास त्यांच्याकडनं उकलून घेणार आहे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सुरुवातीला अभिजित, आम्ही आकाशवाणीची सगळी टीम आपलं या आकाशवाणीमध्ये आपलं स्वागत करतोय. आमच्या या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. धन्यवाद दादा. खरं तर आपलं गाव हे निमसवाडा आहे, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. अगदी बरोबर. तर अभिजित, मी ऐकलंय याबद्दल की बाबा आपल्या गावात जायला यायला सुद्धा रस्ता नाही आहे. रस्ता नाही आहे, पण सध्या आता झालेला आहे, रस्ता झालेला आहे. त्या काळात नव्हता, पण आता रस्ता झालेला आहे. तर अगदी प्राथमिक शिक्षण ते जिओलॉजी, MSc जिओलॉजी हे आपलं शिक्षण झालेलं आहे. हा प्रवास थोडासा आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना, खास करून तरुण विद्यार्थी जे आज स्ट्रगल करत आहेत, शिक्षण घेत आहेत, यांच्यासाठी हा प्रेरणादायक असलाच पाहिजे असा आमचा दावा आहे. म्हणून तुम्ही सांगा, हा प्रवास कसा झाला? मुळात मी निमसवाडा या गावचा आहे आणि माझ्या गावात शिक्षणाची थोडी जी सोयीसुविधा आहे ते कमी असल्यामुळे मी मामाच्या घरी लहानपणीपासून शिकलो. माझं जे प्राथमिक शिक्षण आहे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा धनुडी येथून झालेलं आहे. त्यानंतर मी 8वी 9वी 10वी हे सोनामा विद्यालय कौडण्यपूर येथून, आणि त्यानंतर 11वी आणि 12वीचं जे शिक्षण आहे माझं, हे मी राजेश देऊ सायन्स कॉलेज चांदूर रेल्वे, आणि त्यानंतर भारतीय महाविद्यालयातून मी पदवी ग्रहण केली. त्यानंतर माझं पदव्युत्तरचं जे शिक्षण आहे मी भूगर्भशास्त्र या विषयात म्हणजे जिओलॉजीमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पूर्ण केलेलं आहे. मला असं आठवते की बाबा तुमच्या गावामध्ये जाण्या येण्यासाठी दळणवळणाचं सगळ्यात महत्वाचं साधन म्हणजे रस्ता. अगदी बरोबर. रस्त्याची असुविधा होती. जी नदी आहे, या नदीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपल्या गावाच्या बाहेर राहावं लागते. तर तो एखादा प्रसंग तुम्हाला आठवत असेल, तोही सांगा. खरं सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यात सर्वजण, मला असं वाटतं मी नशीबवान आहे, माझ्या आयुष्यात जे लोक आले ते सर्व चांगले लोक आले. मला नेहमी प्रत्येक जण शिक्षणात असो किंवा इतर कुठल्याही गोष्टीत असो मदत करा. माझ्या गावात जरी मागास गावातून येतो किंवा अशा गावातून येतो ज्या गावात आधी रस्ता नव्हता, पण मला कधी असं जाणवलं नाही. मला नेहमी जे मला सपोर्ट करणारे व्यक्तिमत्व होते, त्यांनी मला शिक्षणासाठी जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून मला मामाच्या घरी पाठवलं, कधी काकाच्या घरी पाठवलं, कधी स्वतः, म्हणजे मी लोणीवरून बसने प्रवास करत होतो भारतीय महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेत असताना. तर मला असं वाटतं की समस्या येत असतात, पण आपल्या जवळ जर चांगली लोक असली तर त्या समस्याचं जे समाधान आहे ते लगेच आपल्याला मिळत असतं. अगदी बरोबर. मला थोडक्यात हे सांगितलं पाहिजे आपण की तुमच्या आईवडील, तुमच्या घरात एकंदरीत शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे? आम्ही घरात 4 जण आहे, आई बाबा आणि माझा भाऊ, लहान भाऊ. माझे जे वडील आहे, माझ्या वडिलांचं जे शिक्षण आहे MA राज्यशास्त्रामध्ये झालं आहे आणि ते शेती करतात. माझी आई जे शिक्षण आहे 12वी पर्यंत झालं आहे आणि ती बचत गटात काम करते आणि गृहिणी आहे. आणि माझा जो लहान भाऊ आहे तो MBA करतोय आपल्याच विद्यापीठातून. अच्छा. मग आता मला हे सांगा की
आपण या बातचीतीच्या आधी बोललो आहोत की गावात उच्च शिक्षित म्हणून काही फार लोक नाही आहे. मला वाटते तुमच्या गावात तुम्हीच पहिल्यांदाच MSc जिओलॉजी आणि मॅनेजमेंट वगैरे सगळं केलेलं आहे. मला वाटतं आपण पोस्ट ग्रॅज्युएशन इन कम्प्युटर सायन्स पण हा डिप्लोमा तुम्ही घेतलेला आहे. तर हे खरं आहे की आजही तो भाग थोडासा तुमच्या गावात शिक्षणाची गंगा पोहोचलीच नाही? हो, हे अगदी बरोबर आहे की गावातला बराचसा जो व्यक्ती मला वाटते की जवळपास 50% जे व्यक्ती आहे हे 10वीपेक्षा कमी शिक्षण झालेलं आहे. पण मुळात आता सुधारणा झालेली आहे. प्रत्येकजण शिक्षणाविषयी जागृत आहे. प्रत्येकजण असं वाटते की प्रत्येक मुलाला असं वाटते की प्रत्येक आईला असं वाटते की आपलं लेकरू शिकलं पाहिजे, आजोबाला असं वाटते की आपला नातू शिकलं पाहिजे, म्हणून प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. आणि मला असं वाटतं की आमच्या गावात आता विकासाची गंगा किंवा शिक्षणाची जी गंगा आहे ती वेळानं का असेना पण पोहोचत आहे. अच्छा. आणि शिक्षणाचं वातावरण निर्माण होत आहे. अभिजित, एकंदरीतच आजचा जो काही युवा याचे अनेक छंद आहे आणि या छंदामध्ये जसं आपण आधी बोललो गझल, कविता ही सुद्धा तुम्हाला करायला आवडते किंवा तुम्ही गझल म्हणता सुद्धा. तर हा गझल हा छंद कसा तुम्ही जोपासता? कारण की जिओलॉजी हे सगळं जमिनीच्या आतमधलं काय सुरू आहे आणि आता गझल म्हणजे माणसाचं सगळं भावविश्व, मनात सगळं चाललेला जो गोंधळ आहे हा एक रेखाटणं ही एक कला आहे. याचा सांगड कसा घातला तुम्ही? मुळात मला मित्र असे लाभले की सर्व ते गझलेच्या प्रेमात असलेले लाभले आणि त्यामुळे मी सुद्धा गझलेच्या प्रेमात पडलो. आणि गझल मला म्हणजे समाधान देते की काहीतरी आपल्या आयुष्यात शांत आणि संयमी वाटते मला गझल जेव्हा ऐकतो किंवा म्हणतो किंवा करतो तेव्हा. आणि गझल आरसा आहे समाजाचा. जे गझलेत आहे ते समाजात आहे आणि समाजातलं मूळ गझलेत दडलेलं आहे असं मला वाटतं. कविता करण्याचा छंद सुद्धा तुम्हाला आहे, तर त्याबद्दल तुम्ही थोडंसं बोललं पाहिजे. मुळात मी आधीपासून NSS मध्ये होतो, तर मला जे NSS मध्ये स्टेज भेटलं तर स्टेजवर मी संभाषण झालं किंवा मग कविता वगैरे झाल्या, यामुळे मी गुंतलो आणि मी त्याच्या प्रेमात पडलो कालांतराने. खरं तर आता वेळ झाली आहे, आपला संवाद हा असा सुरू राहणार आहे आणि आता वेळ झालेली आहे एका तुमच्या आवडीच्या गाण्याची, म्हणजे तुमची आवड आमच्या श्रोत्यांना ऐकवायची. तर कुठलं गीत सांगाल पहिलं तुम्ही? मी यस बॉस चित्रपटातील चांद तारे हे शाहरुख खानचं जे गाणं आहे हे माझं फेवरेट गाणं आहे आणि मी हे. ठीक आहे श्रोते हो, येस बॉस या चित्रपटातील हे गीत ऐकूया. अभिजित गजाननराव ठाकरे यांच्याशी आपण बातचीत करतो आहे आणि आज आपण त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे आणि त्यांच्याशी जाणून घेतोय, त्यांची चर्चा करतोय की बाबा हा सगळा प्रवास आहे. कारण की श्रोते हो, त्यांनी जवळपास 2 पोस्ट ह्या काढलेल्या, सहाय्यक भूवैज्ञानिक आणि कनिष्ठ भूवैज्ञानिक अशा 2 पोस्ट त्यांनी काढलेल्या ॲट ए टाइम. महाराष्ट्रातून 13वा नंबर त्यांचा आलेला आहे आणि अगदी छोट्याशा गावातून, निमसवाडा अगदी छोटंसं गाव आहे नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातलं. तुमच्या घरात शेती आणि तुम्ही सांगितलं की तुमचे वडील चांगले शिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे, तर हे सगळ्या गोष्टी करत असताना फायनान्शियली किंवा आर्थिक जी चणचण असते, कारण की तुमच्याकडे 2 एकर शेती आहे, याचं सगळं नियोजन करून आईवडिलांनी तुमची जी जळणघळण केली याबद्दल आपण सांगितलं पाहिजे. माझ्या घरी जे आई वडील शेती करतात, पण प्रामुख्याने मला काही माझ्या मामाचा, माझ्या काकाजीचा आणि इतर जे माझे नातेवाईक आहेत त्यांचा बऱ्यापैकी सपोर्ट मिळाला, पैशाच्या बाबतीत असो किंवा इतर कुठल्याही बाबतीत असो. सोबतच आई वडील, आई बचत गटात काम करते, तिला सुद्धा काही मानधन मिळतं, तर त्यामुळे सुद्धा आमचं घर चालतंय. अच्छा. यामधून सगळा तुमचा शिक्षणाचा जो प्रवास आहे, या म्हणजे तुमचे नातेवाईक सुद्धा त्यांनी चांगलं योगदान तुम्हाला दिलेलं आहे आणि आईवडिलांनी चांगलं पाठबळ तुम्हाला शिक्षणामध्ये दिलेलं आहे. म्हणूनच अगदी तुम्ही भूवैज्ञानिक आणि याच वर्षी ही परीक्षा झाली आणि मुलाखतीचा एक महत्वाचा भाग असतो MPSC किंवा कुठल्याही परीक्षांमध्ये. तर मुलाखतीमधल्या काही गमती जमती किंवा काही चांगली आठवण, जेणेकरून आमचे जे श्रोते आहेत हे सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवून तसं प्रेझेंट करतील स्वतःला. मी मुलाखतीची तयारी करताना मी 300 पेजेसच्या गोष्टी लिहिल्या, सर्व गोष्टी लिहिल्या. म्हणजे मी शेतकरी म्हणून मी सर्व गोष्टी लिहिल्या की सोयाबीनच्या व्हेरायटी कोणत्या, सर्व म्हणजे A to Z त्यामध्ये शेतीचा असो किंवा मग NPK म्हणजे काय, नत्र स्फुरद पालाश, या सर्व गोष्टीचा अभ्यास करून गेलो होतो. आणि मी असे 50 क्वेश्चन तयार केले होते की जे संभाव्य आहे, जे आपल्याला विचारू शकतात. तर त्यातलेच काही 2-3 क्वेश्चन आले होते. सोबतच मला MPSC मध्ये मला असं वाटतं की त्यांनी विचारलं की तुमचे वडील काय करतात, म्हणजे त्यांनी असं जाणून घेण्याचा प्रयत्न केला की तुमचा जो पेपर आहे तो पेपरमध्ये तुमचं ज्ञान तपासलेलं आहे, आता जो तुम्ही मानसिकरित्या आणि तुमचे जे डिसिजन मेकिंग आहे ते कसे आहे ते त्यांनी चेक केलं माझं एकंदरीत. अच्छा. ह्या सगळ्या म्हणजे आयोगासमोर जाताना ह्या सगळ्या गोष्टी जोही स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहे तयारी करतोय किंवा असा विचार करूनच आपलं सादरीकरण करायचं आहे. अगदी बरोबर. श्रोते, आपल्या लक्षात आलं असेल की अगदी 50 क्वेश्चन अभिजित यांनी काढून त्याची तयारी केली, त्याला समोरे गेलेत ते. तर अभिजित, आपण सुरुवातीला बोललो होतो तुम्हाला गझल आणि कविता ह्या खूप आवडतात करायला किंवा तुम्ही सादरही करता, तर एक गझल आमच्या श्रोत्यांसाठी सादर करावी. नक्कीच. गझल आहे की हेच नेमके कारण आहे
मी कुणावरच भाडत नाही. झडपोटाची आधी येते, घर प्रेमावर चालत नाही. कधी कधी तर नेत्या समान वाटते मला तिचे वागणे, कारण की ती जशी बोलते तशी कधीही वागत नाही. आणि वेळ आल्यास चपराशाला मुलगी देऊ केले त्यांनी, पण चुकूनही मुलगा त्यांना शेतीवाला चालत नाही. आणि शहरामध्ये आता त्यांनी मोठाले घर बांधले तरी खंत हीच की घरात त्याच्या आई बाबा मावत नाही. आणि तोच जगाला माझी सारी प्रेम कहाणी सांगत फिरला, म्हणायचा जो मला नेहमी मी कुणाला सांगत नाही. आणि गणित जराही किचकट नाही, उलटे सोपे आहे मित्रा, मी नात्यांना गुंतो, मी तुझ्यासारखा भागत नाही. आणि हेच असावे कारण की मी जगावेगळा ठरलो येते, ज्या मार्गी दुनिया असते मी त्या मार्गी धावत नाही. खूप छान. म्हणजे शेती, प्रेम आणि जी स्वतःची भावना आहे ही सगळी तुम्ही या गझलेच्या या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही उतरवलेली आहे. आणि शेतीचा जो काही गंभीर प्रश्न उचललेला आहे, ही गझल खरंच म्हणजे गझल ही माणसाचं, तुम्ही मगाशी म्हटलं होतं की गझल आरसा आहे समाजाचा. श्रोते हो, अगदी 25-26 वर्षाचा तरुण एखादी पोस्ट काढतो, एकाच वर्षात पहिल्याच प्रयत्नात ही पोस्ट काढून गझल सुद्धा लिहितो, गझल वाचतो आणि गझल म्हणतो सुद्धा. हे खरं तर छंद जोपासणं हे एक त्याचं प्रतीक आहे. आणि यासाठी स्पेशल वेळ काढावा लागतो का, हे सुद्धा सांगावं आमच्या श्रोत्यांना. नाही, स्पेशल वेळ काढावा लागत नाही. मला असं वाटतं की गझलेच्या प्रेमात पडल्यावर तुम्ही वेळ काढणं, तुम्ही वेळ आपोआप निघून जातो. अभिजित, मी न्यूजपेपरमध्ये वाचलाय तुमच्या गावात भव्य दिव्य तुमची मिरवणूक निघाली. हो. सर्व समाज, संपूर्ण गाव त्या मिरवणुकीमध्ये समावेश होता त्यांचा. आणि तो दिवस, तो क्षण आणि ते सगळे आठवण तुम्ही काय सांगाल आम्हाला? माझ्या कल्पनेपेक्षाही खूप मोठं होतं की गावातला प्रत्येक माणूस म्हणजे माझं लेकरू बा, माझं लेकरू असं करत होतं. असं गावातलं एकही घर नाही, असा एकही माणूस नाही ज्याला हरिक नसन आला. प्रत्येक जण वाह करत होतं. आणि म्हणजे हे असं स्वप्नातलं शहर असं वाटत होतं मला. अतिशय आनंदित होतो मी त्या दिवशी. खरं तर हे म्हणजे भावनिक गोष्ट आहे. आणि ही संपूर्ण गावाने तुम्हाला जे मुलगा म्हटलाय किंवा आमचा मुलगा हा एमपीएससी मध्ये सलग 2 पोस्ट काढतोय आणि नाव रोशन करतोय आई वडिलांचं, गावाचं, तालुक्याचं. खरं तर तुमच्या घरी अनेक पक्षाचे नेते येऊन गेले, सामाजिक कार्यकर्ते येऊन गेले, ती सुद्धा एक महत्वाची आठवण असते. काय होतं मनातल्या, काय भावना होता तेव्हा? तेव्हा एक म्हणजे थोडंसं भारावून जाऊन आणि अपेक्षेचं ओझं सुद्धा वाटावं असं वाटत होतं. कारण की आमदार सोबतच पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर बरेचसे जे व्यक्तिमत्व आहे समाजातले ते भेटायचे, शुभेच्छा द्यायचं. म्हणजे कुठंतरी असं वाटायचं की आपल्यावर कुठंतरी अपेक्षेचं ओझंही आलंय आणि थोडं भारावून झालं की नाही, काहीतरी आपण काहीतरी कमावलंय, कुठेतरी आपल्या यशाचं म्हणजे आपल्या ज्या मेहनतीचं चीज झालेलं आहे असं वाटत होतं. आणि राहिली गोष्ट मिरवणुकीची, म्हणजे असं वाटत होतं की असं झालं होतं की गरिबाचं छोटंसं लग्न झालं, अशी प्रकारची माझी मिरवणूक निघाली. अच्छा, खूप छान. ह्या सगळ्या आठवणी तुमच्या जीवनात आता क्रिएट झाले किंवा निर्माण झालेले आहे. आता मला हे सांगा की तुमच्या गावात शिक्षणाची गंगा आता पोचायला लागली, त्याचं एक प्रतीक म्हणून तुम्ही समोर आलात. आता मला हे सांगा, गावात इथून पुढचं तुमचा कुठला काही प्लॅन आहे मार्गदर्शन करण्याचा किंवा इतरही, काय सांगाल? गावात बरीचशी मुलं आहेत ती शिक्षणाकडे आता वळत आहेत. तर मला असं वाटतं की मी जेव्हा आर्थिक सबळ होईल तर मी त्या मुलांना शिक्षणासाठी माझ्याप्रमाणे आर्थिक आणि इतर प्रकारची कुठल्याही प्रकारची जी मदत होईल ती मी करण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरून मला असं वाटतं की शिक्षणात भयानक पॉवर आहे. शिक्षण आपल्या 7 पिढीचे दारिद्र्य संपवण्याची ताकद ठेवते, असं माझं एकंदरीत मत आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणाला वाघिणीचं दूध आहे असं म्हणतात. कारण की शिक्षण हाच एक गरिबीतून निघण्याचा एक योग्य आणि मोठा पर्याय आहे, हे आपल्याला दिसतंय. आणि यामध्ये गावातला आनंद असो, तालुक्यातला किंवा अमरावती जिल्ह्याचा आनंद, हा तुम्हाला तुमच्या गावात हा सगळा बघितला तुम्ही की शिक्षणामध्ये किती पॉवर आहे. अभिजित, अगदी जाताना मला 1-2 महत्वाचे प्रश्न विचारायचे की भूवैज्ञानिकच बनायचं आहे किंवा आणखीन काही विचार आहे वेगळा? नाही, मला भूवैज्ञानिकच बनायचं आहे आणि मला पुढे जाऊन PhD सुद्धा हायड्रोलॉजीमध्ये करायची आहे, म्हणजे भूजलात करायची आहे. जेणेकरून ज्या ग्रामीण भागातल्या भूजलासंबंधी ज्या समस्या आहे, जनसामान्याच्या ज्या समस्या आहेत, त्या मी अधिक सोप्या रीतीने आणि उकळ करून अगदी सोप्या रीतीने करू शकेल. अच्छा, म्हणजे PhD सुद्धा तुम्हाला करायची. जाताना हा जो सगळा तरुण वर्ग आहे, या तरुण वर्गाला तुम्ही काय उद्देश, म्हणजे अगदी तुमच्याच वयातले जे तरुण आहे, या तरुण मुलांना मुलींना तुम्ही काय सांगाल? काय केलं पाहिजे किंवा काय करू नये? मला असं वाटतं की बरेच लोक असतील आपल्यापेक्षा हुशार, 100 लोक असतील, पण आपण जर कन्सिस्टंट राहिलं, मला असं वाटतं की माझ्या यशाचं मार्ग जे आहे, मी कन्सिस्टंट होतो. 2 वर्ष मी कन्सिस्टंट अभ्यास केला, 2 वर्ष लायब्ररीत बसून 9 ते 9 त्यातला 6 तास का असेना पण अभ्यास व्हायचा. आणि जेव्हा परीक्षेचा काळ होता, म्हणजे जेव्हा डेट झाली की आता आपला पेपर होणार आहे, त्यावेळेस तर म्हणजे
5-6 तासाच्यावर झोपच नव्हती लागत, म्हणजे झोप स्वतःहूनच लागत नव्हती, की टेन्शन येत होतं की नाही, ही शेवटची संधी आहे, यानंतर यही अंतिम सत्य आहे असं. तरुण मुलांना संदेश. तरुण मुलांना संदेश मला असं वाटते की जेव्हा खेडेगावातील शेतकऱ्याचे, कास्तकाराची मुलं प्रशासनात येतात, तेव्हा ते जे जनसामान्याचे जे प्रश्न आहेत ते अधिक योग्यरीत्या सॉल्व्ह करू शकतात, ते उकल करू शकतात त्या प्रश्नांची. तर मला असं वाटतं की प्रत्येक तरुणाने काही काळ का अशी एकदा तरी शासकीय नोकरीसाठी मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा, आणि नाही मिळाली तरी शिक्षण वाया जात नसते. शिक्षण कुठल्या ना कुठल्या प्रमाणात आपल्याला मदतच करत राहत असते. श्रोते हो, हे होते अभिजित गजाननराव ठाकरे, ज्यांनी अगदी याच वर्षी MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत जी परीक्षा घेतली, यामध्ये त्यांनी सहाय्यक भूवैज्ञानिक आणि कनिष्ठ भूवैज्ञानिक अशा 2 पोस्ट स्वतः मिळवल्या. म्हणूनच आज आपण त्यांना आकाशवाणीमध्ये विशेष अशी बातचीत त्यांच्याशी केली. अभिजित, अगदी वेळातला वेळ काढून आला. तरुण मुलींना नक्कीच प्रेरणादायी ठरेल, याच उद्देशासह आम्ही आमच्या आकाशवाणीच्या पूर्ण टीमकडून खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी सुद्धा आकाशवाणी केंद्र अमरावतीचा आभार मानतो, ज्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली आणि माझं मत मांडण्याची संधी दिली. श्रोत्यांनो, आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमात अभिजित गजानन ठाकरे यांच्याशी अजय घरडे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.